मम्मी आज काय बनवलं नाश्त्याला? अरे आज मी ऍक्च्युली बनवलं काही नाहीये. मी विचार करते की तुझं एक्झाम संपली आहे ना, तर तुला चांगलं असं काहीतरी बाहेरून ब्रेकफास्ट करू. तर तू सांग ना, तुला कुठे जायचंय, कुठला ब्रेकफास्ट करायचा आहे? चल आपण वियादा बेकरीमध्ये जाऊया. हां चालेल, चल आपण वियाना बेकरी, आज तुला वियाना बेकरीचा ब्रेकफास्ट करवते मी. चला फ्रेश, तर तुम्हाला पण वियादा बेकरीचं ब्रेकफास्ट करूया. चला तर चला फ्रेश, आता आम्ही निघालो आहेत. तर आता आम्ही कलिनाच्या रस्त्यातून चाललोय. तर चला. तर फ्रेंड्स आता आम्ही पेट्रोल भरलंय. तर आता थेट चला आता आपण जाऊया वियाना बेकरी. चला. तर फ्रेंड्स आता आम्ही ज्या वियाना बेकरीमध्ये चाललोय ना, त्याच्यात एक अंकल आहेत. ते आमच्या शाळेत म्हणजे हॉलीक्रॉस हायस्कूलमध्ये त्यांचे प्रोडक्ट घेऊन विकायला येतात. आणि ते एवढे टायमापासून विकायला येतात ना, की जेव्हा माझे मम्मी पप्पा शाळेत होते ना, तेव्हापासून ते विकायला येतात त्यांचे बेकरी प्रोडक्ट्स. आणि एक गमत सांगू की ज्या शाळेत मी शिकतो ना, त्या शाळेत माझे मम्मी पप्पा पण शिकतात. तर त्याच बेकरीमध्ये आता आम्ही चाललो आहे. तर चला, दिस इज वियाना बेकरी. तर चला आता इथे आता आपण आधी गाडी पार्क करूया. फ्रेंड्स ही सगळी वियाना बेकरीचे प्रोडक्ट्स आहेत. दिस इज माय ऑल टाइम फेवरेट. आणि हे पण डोनट खूप चांगलं असतं. तर फ्रेंड्स याला चिकन कोन म्हणतात आणि याला चिकन स्कूडल म्हणतात. तर फ्रेंड्स आता आम्ही सगळं ब्रेकफास्टसाठी घेतले. ते चला. तर फ्रेंड्स आता हे सगळं आम्ही नाश्त्यासाठी आणलंय ब्रेकफास्टसाठी. तर ही सगळी ट्रीट माझ्या मम्मीकडून आहे, कारण की मी एक्झाममध्ये चांगला अभ्यास करत होतो, खूप अभ्यास करत होतो. तर ही सगळी मम्मीने ट्रीट दिली आहे. तर चला आता ह्याला प्लेटिंग करूया. तर फ्रेंड्स हे सगळं आता आम्ही आणलंय. तर सगळ्यांची मी नावं सांगतो. तर हे आहे चिकन स्क्विडल, दिस इज चिकन कोन, हे चिकन क्रोसॉन, हे चिकन पफ पॅटीज, हे मटन पॅटीज, हे दोन. तर हे सगळं आम्ही आता आणलंय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही वियाना बेकरी आवडली असेल तर तुम्ही याला नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू. लेट्स एन्जॉय.